नमस्कार. कसे बरे ना? बरेच असतील, मला माहिती आहे तुम्ही चांगलेच असता. हे बघा, आपल्याला बनवायचं आहे आज हे बटाट्याचं नाश्ता बनवायचा आहे. बटाट्याचा नाश्ता. हे बघा, हे चार बटाटे मी उकळून घेतले आणि याला आता कुचकरून घेते. असं हे छान असा नाश्ता बनतो याचा आणि खूपच मस्त लागतो. हे बघा, एक चुरून घेतलं, हे दुसरं पण फोडून घेते. हे खूप छान लागते पोरांना डब्यावर पण द्यायला आणि खूप पौष्टिक पण असतं बटाट्याचं आणि चांगलं पण लागतं. पोरांना डब्यावर द्या, मोठ्या माणसांना खायला द्या. खूप छान असतं हे असं कुचकरून घ्यायचं. हा पण बटाटा असा कुचकरून घ्यायचा. हे छान होते मसाला, याच्यामध्ये मस्त असं करून घ्यायचं. आता याच्यात आपण तांदूळाचं पीठ टाकू 2 चमचे. हे बघा, हे तांदूळाचं पीठ 2 चमचे टाकायचं आहे. हे बघा, हे 2 चमचे तांदूळाचं पीठ टाकलं. आता आपण याच्यात काय टाकू? मीठ टाकून देऊ. हे बघा, हे चवीनुसार मीठ टाकायचं आहे. हे चवीनुसार मीठ टाकलं. आणि आणखी काय टाकायचं आहे? हे बघा, हे मिरची टाकायची आहे. हे मिरची कापून घेतली मी छान बारीक आणि हे टाकते. हे बघा, आणि हे थोडंसं मसाला आहे, धन्याचा मसाला, आणि ही हळद आहे थोडीशी, आणि हे धने आणि जिरं कुटून घेतलेलं आहे. हे बघा, धने आणि जिरं जाडसर मी कुटून घेतलं आहे छान. आणि हे लसूण पण बारीक कापून घेतला आहे. हे बघा, आणि हा कोथिंबीर. हे सगळं आपल्याला एकजीव करायचं आहे. आणि याच्यात आपल्याला आहे ना, हा चाट मसाला आहे 1 चमचा. हा चाट मसाला पण याच्यात टाकून घ्यायचा आहे. हे बघा, हा चाट मसाला पण टाकला. याच्यात आपल्याला एक कांदा कापायचा आहे. तर तो कांदा कापायची मला आठवण नाही आहे, म्हणून मी आता कापते. बघा, हा कांदा मी छान बारीक कापून घेतलाय. हा पण याच्यात टाकून घेऊ आणि याचा चांगला एकजीव करून घेऊ. हे बघा, मस्त एकजीव करून घेऊ. मस्त एकजीव झालाय हा. हे बघा, असं नाश्ता छान बनवून घेऊ आपण. आता हे कढई तापायला ठेवली आहे. कढई गरम व्हायला ठेवली आहे. याच्यामध्ये आपण तेल टाकू. हे बघा, ही कढई ठेवली होती मी तळायला. हे छान असं चकत्या करून तळायच्या म्हटलं तर हे मुलं नाही म्हणतात. हे म्हणतात की आम्हाला तळून नको, हे पाहिजे असं थोडं तेल टाकून तव्यावरच पाहिजे हे बटाट्याचं. असं हे असं आवडते त्यांना, म्हणून मी तो प्लॅन चेंज केला आणि तळलेलं नको म्हणून आणि हे असं केलं. हे बघा, हे पण छान होतं हे आणि हे पण मस्त होते.
अशा प्रकारे मी हे बनवते छान नाश्ता आणि चटणी. आता हे मुलं आलेले होते नाताळच्या सुट्टीमध्ये. आज यांचा शेवटचा दिवस आहे इथला आणि आज हे दुपारून जात आहे. परत मी एकटी पडीन इथे आणि परत मला कोणाच्याही रावण्या करणं पडतील, व्हिडिओ काढा असं काही इलाज नाही. आता ते होते तर बराबर व्हिडिओ टाकले गेले माझे. फक्त रविवार शनिवार गॅप गेला. आता परत कोणी सापडलं व्हिडिओ तयार करणारं तरच माझा व्हिडिओ होईल. मी तरी रिकामी राहत नाही. रिकामी राहिली की कोणाला न कोणाला विचारत असते आणि कोणी भेटलं की ज्या कंडिशनमध्ये असेल त्या कंडिशनमध्ये मी व्हिडिओ बनवायला तयार असते. पण मला जमत नाही ते, मला ते येत नाही. आणि हा माझा नातू होता आता काही दिवस, म्हणून माझे व्हिडिओ छान झाले. आणि कोणाला पाहायचं काम नाही पडलं की कोणी येईल, कोणी एडिटिंग करील असं. आता ते नाताळच्या सुट्ट्या त्यांच्या संपल्या आहे आणि ते परत जात आहे आज. आता दुसरा व्हिडिओ केव्हा होईल, कोणी भेटेल तेव्हा. आता पोरांच्या परीक्षा पण चालू आहे, कोणाचं काही. आता हे बघा अशा प्रकारे मी हे करून घेतलं आहे आणि असं सुटं हे असं करून घेतलं आहे. त्यांना तळलेलं नाही म्हटले ते, म्हणून मी असं बनवलं. मी असं तेल टाकून डीप फ्रायचं नाही म्हटले ते. छान असा नाश्ता मी करून दाखवलेला आहे बटाट्याचा. नुसते बटाटे आणि 2 चमचे तांदूळाचं पीठ टाकलं याच्यामध्ये आणि छान चिंचेची चटणी बनवलेली आहे याच्यासोबत खाण्यासाठी. हे जर तुम्हाला आवडलं असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा बरं का. हे खूप छान झालेलं आहे. तो नरम लुसलुशीत आणि मऊ खूपच छान नाश्ता झालेला आहे. आणि हे असं तुम्ही पण बनवा, तुम्ही पण खा.